बातमी कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवलीत मनसेनं उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेला साथ दिली। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा कल्याण डोंबिवली महापौरपदाचा मार्ग जवळपास सुकर झाला। शिवसेनेनं मनसेचा पाठिंबा मिळवून एका दगडात दोन पक्षी मारण्याची करामत केली। मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवली, मात्र निवडणुकीनंतर मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला, तर दुसरीकडे भाजपचीही महापौरपदासाठी शिवसेनेसोबत सुरू असलेली रस्सीखेच जवळपास संपुष्टात आल्याचं दिसतंय। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 53, मनसेचे 5 नगरसेवक असे मिळून 58 होत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी 4 नगरसेवकही शिंदेंना पाठिंबा देतील अशी शक्यता आहे। त्यामुळे शिवसेनेचं बहुमत त्याच्यासाठीचा जो आकडा आहे तो गाठल्याचं दिसतंय। नवी मुंबईतील कोकण भवनात श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि मनसेचे राजू पाटील एकत्र आले होते। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे। आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी। अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला। महायुती इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही, तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल, या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे करेल। आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे, आणि साई पार्टी चा 1 नगरसेवक आहे आणि 1 अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत। सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही। चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील। कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर विचार करून निर्णय घेण्यात यावेत असे आदेश पक्षानं दिले असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी तातडीनं कोकण भवन गाठलं। तिथे राजू पाटलांशी चर्चा केल्यानंतर पाठिंबा दिल्याचं अधिकृतपणे सांगितलं। पन्नास बीजेपी, 53 शिवसेना शिंदेची, तर ही गणितं चालू असताना पण ज्या कुरघोड्या अंबरनाथला आम्हाला दिसल्या, त्यामुळे ही साथ आम्हाला KDMC ताणायची नव्हती। म्हणजे वारंवार याच्या निवडणुका होत असतात, प्रत्येक वेळेस पळवापळवी, या 100% 5 वर्ष या गोष्टींना आळा बसलेला आहे। या गोष्टीमुळे हा एक हेतू होता। KDMCची आर्थिक परिस्थिती बघता कर्जात आहे ऑलरेडी, त्यामुळे तिथे विकास झाला नसता। एक त्यांच्या म्हणण्यानुसार की आपण सत्तेला चिकटलो तर आपल्याला काहीतरी निधी येईल, नगरविकास खात्यातनं निधी येईल, तर त्यामुळे त्या असा सर्वांगीण विचार करून ज्या मतदारांनी ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे, एका अपेक्षेने केलेलं आहे, त्यांची कामं होण्यासाठी हा दिलेला पाठिंबा। आम्ही सगळ्यांशीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला। आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते, आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली। त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने, स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला, याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेली। स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची। स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट केलेली असावी असं मला वाटतंय। आणि अशा प्रकारचे काही नवीन घटना नाही, सोयीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं। त्यामुळे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच। अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात।
मनसे काही MIM नाही, त्यामुळे ते आमच्याबरोबर आले तर काय हरकत आहे, असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलं. तसंच भाजपसुद्धा सत्तेत असल्याचं म्हस्के म्हणाले. तर यावर शिवसेनेचे मंत्री शिरसाट यांनीही मनसे सोबत आल्यास स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आमच्या सोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय MIM नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं. त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलची राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्कीच स्वागत करू. मनसेला काय पाहिजे? डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मनसे तसा आमचा जवळचा मित्र सुद्धा राहिलेला आहे, म्हणून त्यांनी जवळ येणं हे स्वाभाविक होईल, त्याच्यात काही गैरपण नाही. म्हणून याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये, आमच्या युतीमध्ये काही फरक होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. शिवसेना भाजप एकत्रच आहेत. म्हणून आता मनसे आली, आता काहीतरी जुळवाजुळवा होईल, आणखीन काही फोडाफोडी होतील, मग काहीतरी वेगळी आम्ही सत्ता स्थापन करू, असं कोणताही प्रकार नाही. म्हणून हा गैरसमज जो झालाय ना, जो काही पसरवला जातोय, हे अत्यंत चुकीचं आहे. आमचा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. कल्याण डोंबिवलीत महायुती म्हणूनच सत्ता स्थापन होणार आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय. विकासाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीसोबत त्यांचं स्वागत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कुणी खेळी करत असेल तर फडणवीस कशी खेळी करतात हे संपूर्ण राज्याला माहिती असल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला. नाही, मला वाटत नाही भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही. भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात. आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे. शरद पवारांना पण ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल, तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे. त्याच्यामुळं काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती. परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही आहे. आणि या संदर्भात श्रीकांत शिंदेनेही सांगितलं आहे, सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. तर या घडामोडींवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांनी टोला लगावला. पत्त्यांचा बंगलाही यापेक्षा अधिक टिकतो, अशी पोस्ट उपाध्यायांनी केली. मनसे उबाठा युती ही ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे. ही जेमतेम 4 दिवसातच कोलमडून पडली. खरं म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी तिथल्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. खरं तर पत्त्यामध्ये जो बंगला बनवतो ना, तो सुद्धा अधिक चांगला असतो, तो सुद्धा जास्त काळ टिकतो. तेवढी काळ मनसे आणि उबाठा ही युती टिकली नाही. मनसेचे नगरसेवक गेलेच, उबाठाचेही नगरसेवक गेले. ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची विश्वासार्हता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.